नमो बुद्धाय, जय भीम। देवमित्त अनागारिक धम्मपाल महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक यांना भारतात कोण ओळखत नाही। श्रीलंकेतून भारतात येऊन त्यांनी बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानाचे महान कार्य या भूमीत केले। श्रीलंकेतून सर्वप्रथम अनागारिक धम्मपाल सारनाथ येथे आले आणि सारनाथ येथून ते बोधगया येथे जेथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी महाबोधी विहाराची जी अवस्था होती त्या काळातली ते पाहून त्यांनी तिकडे संकल्प केला आणि महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी सर्वप्रथम संघर्ष उभा केला। असे महान कार्य करणारे अनागारिक धम्मपाल यांची ही सारनाथ येथील समाधी आहे, जी आज अनेकांना परिचित नाही। या व्हिडिओद्वारे तुम्हाला ही समाधी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न। महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाद्वारे 1931 साली या नवमूलगंध कुटीचं निर्माण कार्य करून इथे भगवान बुद्धांच्या धातुरक्षा सर्वांच्या दर्शनात ठेवण्यात आलेले आहे। इकडे पाहू शकता आपण महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाने श्रीलंकेतून एक बोधिवृक्ष आणून इथे स्थापित केलेला आहे। तसंच त्याच्याखाली पंचवर्गीय भिक्खूंची प्रतिकृती आणि 28 बुद्धांची मूर्ती तिथे स्थापन करून त्यांची नावं देखील देण्यात आलेली आहेत। का निर्माण कराने वाले अनागारिक धर्म अनागारिक धम्मपाल जेव्हा श्रीलंकेतून 1881 साली भारतामध्ये सारनाथ येथे आले त्यावेळी आल्यानंतर त्यांनी याच ठिकाणी एका छोट्या विहाराचं निर्माण करून त्या विहाराला मूलगंध कुटी असं नाव दिलं आणि याच ठिकाणी त्यांचं आयुष्यभर वास्तव्य राहिलेलं आहे। आतमध्ये आपण जी छोटंसं विहार पाहत आहे त्याच्याखाली तळघरामध्ये एक छोटंसं म्युझियम आहे, ज्यामध्ये अनागारिक धम्मपाल यांचे चिवर, त्यांची सायकल, त्यांची काठी, त्यांची काही पुस्तकं अशा विविध वस्तू त्यांच्या तिथे स्मरणार्थ ठेवलेल्या आहेत।